शाकंभरी नवरात्रीची सुरुवात पौष शुक्ल अष्टमीला होते आणि पौष पौर्णिमेला सांगता होते. यावर्षी शाकंभरी नवरात्री कधी साजरी होणार जाणून घेऊया. यावर्षी शाकंभरी नवरात्रोत्सव 28 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून 3 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे. शाकंभरी नवरात्रोत्सव 8 दिवस साजरा केला जातो. ही नवरात्री प्रामुख्याने राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. या काळात दुर्गा देवीच्या शाकंभरी अवताराची पूजा केली जाते. देवाचा हा अवतार पोषण आणि आरोग्याचे प्रतीक मानला जातो. शाकंभरी नवरात्रोत्सवात लोक उपवास ठेवतात आणि दुर्गा देवीची विशेष पूजा करतात. चला जाणून घेऊया त्यामागील कथा. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. जेव्हा संपूर्ण जग उपाशी होते तेव्हा देवीने आपल्या अश्रूंनी जगाला अन्न दिलं. शाकंभरी उत्सवामध्ये देवीला शस्त्र, दागिने नाही तर भाजीपाला, धान्य आणि फळं अर्पण केली जातात. पण का? कोण आहे ही देवी जिने युद्ध न करता दुष्काळावर विजय मिळवला? आज आपण जाणून घेणार आहोत. माता शाकंभरी, जगाला पोसणारी आई. माता शाकंभरी देवी, ज्यांना शताक्षी असेही म्हणतात, या आदिपराशक्तीचे अवतार असून त्या दुर्गा देवींच्याच करुणामय स्वरूपात पूजल्या जातात. जिथे दुर्गा देवी दुष्टांचा नाश करतात तिथे शाकंभरी देवी जीवन टिकवतात. त्या आपल्याला शिकवतात की खरी शक्ती केवळ विनाशात नाही तर पालन पोषणात आहे. फार वर्षापूर्वी दुर्गम्मा नावाचा एक राक्षसाने पृथ्वीवर भीषण संकट आणले. त्याचे शस्त्र आग किंवा युद्ध नव्हते तर दुष्काळ होता. सलग 100 वर्ष पाऊस पडला नाही. नद्या कोरड्या पडल्या, शेती जमिनीत भेगा पडल्या, वन ओसाड झाली, माणसं उपासमारीने मरू लागली. लहान मुलांचे रडणे आकाशाला भिडले आणि ऋषीमुनीही अशक्त झाले. हा फक्त दुष्काळ नव्हता, ही संपूर्ण सृष्टीची परीक्षा होती. ही भीषण अवस्था पाहून सर्व देवतांचे मन व्यथित झाले. त्यांनी एकमुखाने जगज्जननी दुर्गा मातेला प्रार्थना केली. देवतांची प्रार्थना ऐकून माता दुर्गाचे हृदय करुणेने भरून आले आणि दिव्य प्रकाशातून त्यांनी शाकंभरी देवी रूप धारण केले. त्यांचे वस्त्र वेलींनी, पानांनी आणि औषधी वनस्पतींनी बनलेले होते. त्यांचा देह हिरव्या, सुवर्ण आणि लाल रंगांनी तेजस्वी दिसत होता. त्यांच्या डोळ्यातून करुणेचे अश्रू वाहू लागले आणि जिथे जिथे ते अश्रू पडले तेथे जीवन उमलले. कोरड्या जमिनीतून भाजीपाला उगवला, धान्याची शेती भरभराटली, औषध वनस्पतींनी रोग बरे झाले. 100 वर्षाचा दुष्काळ क्षणात संपला. माता शाकंभरींनी लोकांना फक्त अन्न दिलं नाही, त्यांना जीवन दिलं. प्रत्येक दाना तिचा आशीर्वाद होता, प्रत्येक पान तिची माया होती. त्या दिवसापासून त्या केवळ राक्षसांचा नाश करणारी देवी नव्हे तर जगाला पोसणारी माता म्हणून ओळखल्या गेल्या. आजही उत्तर आणि पश्चिम भारतात शाकंभरी देवीची विशेष पूजा केली जाते. पौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमा या काळात साजरी होणारी 8 दिवसांची शाकंभरी नवरात्र अत्यंत पवित्र मानली जाते. मुख्य मंदिरे सहारनपूर उत्तर प्रदेश, सांभर सरोवराजवळ राजस्थान. येथे देवीला भाजीपाला, फळ आणि धान्य अर्पण केले जाते. आईने एकेकाळी जगाला दिलेल्या अन्नाबद्दल कृतज्ञता म्हणून. प्रत्येक संकटात, प्रत्येक दुष्काळात एक अशी शक्ती असते जी युद्ध करत नाही, ती आईसारखी काळजी घेते. माता शाकंभरी आपल्याला शिकवतात, खरी शक्ती तलवारीत नाही तर जखमा भरून काढण्यात आहे. जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर लाईक करून मातेला वंदन करा, शेअर करून हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करा अशा दुर्लभ पौराणिक कथा पाहण्यासाठी. जय माता शाकंभरी.